सप्तर्षी हा शब्द आपण अनेकदा ऐकतो आणि सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी असावेत असंही आपल्याला वाटतं. पण माझं मत थोडंसं वेगळं आहे. सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी नसून 7 प्रकारचे ऋषी असावेत. जसा 33 कोटी देव हा शब्द संख्यावाचक नाही, म्हणजे 33 कोटी संख्येचे देव असा त्याचा अर्थ नसून 33 प्रकारचे देव असा अर्थ आहे. तसं सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी नसून 7 प्रकारचे ऋषी. आता ऋषींचे ते 7 प्रकार सांगतो. पहिला प्रकार आहे देवर्षी, म्हणजे नारद, भृगु, अंगिरस यासारखे ऋषी. दुसरा प्रकार ब्रह्मर्षी, म्हणजे वेदिक साहित्याची निर्मिती करणारे किंवा वेदिक साहित्य लिहून काढणारे ऋषी, म्हणजे व्यास, वाल्मिकी, सनकादी ऋषी. तिसरा प्रकार आहे राजर्षी, म्हणजे ऋतुपर्ण राजा, जनक राजा हे राजे होते पण ऋषितुल्य होते. अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. चौथा प्रकार महर्षी, म्हणजे वसिष्ठांसारखे ऋषी जे राजवंशाचे कुलगुरू होते. पाचवा प्रकार परमर्षी, म्हणजे पराशर ऋषींसारखे विद्वान जे अनेक क्षेत्रांमध्ये पारंगत होते. सहावा प्रकार कांडर्षी, म्हणजे तैत्तिरीय कांडाचे द्रष्टे असे ऋषी. आणि सातवा प्रकार श्रुतर्षी, म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयात, विशिष्ट टेक्निकल विषयात, मग ते आयुर्वेद असेल, योग असेल, गणित असेल, वास्तुशास्त्र असेल, तर अशा एखाद्या विषयात विशेष पारंगत असणारे सुश्रुत, चरक, मयासूर असे ऋषी.